हाय फ्रेंड्स, आता आपण बघतोय आज L7. या L7 मध्ये हा आपला लर्निंग 7 नंबरचा आपला चॅप्टर आहे आणि या चॅप्टर मध्ये आपण आज बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट म्हणल्यावर पूर्ण, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर याची डेट आहे 1/3/2024. ओके, आजची डेट आहे 1/3/2024. तर बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण घडलेली आहे. वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण घडलेली आहे. मी आलेलो आहे, आपण खेळलेलो आहे, माझं जेवण झालेलं आहे, म्हणजे नुकतंच वर्तमान काळामध्ये क्रिया ही पूर्ण झाली आहे. त्यावरनं ही क्रिया पूर्णत्वास दर्शविते, तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स असे म्हणू. मी आलेलो आहे, तो खेळलेला आहे, तो जिंकलेला आहे, तो पळत आलेला आहे, तो उठलेला आहे, झोपेतून उठलेला आहे, त्यानंतर त्याचं पाणी पिणं झालेलं आहे, त्याला नोकरी लागलेली आहे. म्हणजे जस्ट जर नुकतंच जर ही घटना वर्तमान काळामध्ये घडली असेल तर आपण तेव्हा म्हणू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर आपण याचे काही सेंटेन्स बघणार आहोत. आपला नेहमीचा तोच फॉर्मेट, आय वी यू दे हा एक फॉर्मेट आहे आणि ही शी इट नाउन हा एक वेगळा आपला फॉर्मेट आहे. तर जास्त वेळ न घालता आपण बघूया याचा नियम काय, म्हणजे याची आपण डेफिनेशन काय आहे, पूर्ण झालेलं आहे. तर याला आपण जर मराठीमध्ये आहे लाली लेलो, लाली लेलो आहे, आपण याला असं मराठीमध्ये म्हणू शकतो, लाली लेलो आहे. बघा, त्याच्यामध्ये आपण जर आय वी यू देच्या फॉर्मेटमध्ये आपण बघितलं तर आय वी यू आणि दे, आणि त्यानंतर आपण दुसरा फॉर्मेट करत असतो मित्रांनो, ही शी इट आणि नाउन. बघा, आय वी यू दे आणि ही शी इट नाउन. तर जेव्हा आय वी यू दे आपण यूज करणार आहोत तेव्हा आपण याला वापरणार आहोत टू बीचं रूप हॅव, आणि इथं ही शी इट नाउन जेव्हा आपण त्याला यूज करणार तेव्हा वापरणार आपण इथं हॅज. ओके, आय वी यू दे असेल तर आपण काय करणार, ही जर आय वी यू दे सब्जेक्ट असतील तर हॅव वापरणार, आणि ही शीट नाउन जर सब्जेक्ट असेल तर आपण हॅज वापरणार. क्लिअर? त्यानंतर आता याचा आपण फॉर्म्युला तयार करणार आहोत. सब्जेक्ट आय व्ही यू दे पैकी कोणता असू शकतो किंवा ही शीट नाउन पैकी कोणताही एक असू शकतो. सब्जेक्ट नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव किंवा हॅज, हॅव किंवा हॅज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणजे V3. त्यानंतर O ऑब्जेक्ट प्लस C, S प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस O प्लस C. बघा, यापैकी सब्जेक्ट असेल तर हॅव वापरा, ही शीट नाउन पैकी सब्जेक्ट असेल तर S नंतर हॅज वापरा. क्रियापदाचं तिसरंच रूप याच्यामध्ये वापरायचं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे आणि नंतर कॉम्प्लिमेंट आहे. तर आपण याच्यामध्ये एक सेंटेन्स बघूयात. आय, त्यानंतर आपण काय वापरणार, आय नंतर हॅव वापरणार. आय हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप, आय हॅव प्लेड क्रिकेट. बघा, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक. आय हॅव प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलेलो आहे. आपण मराठीमध्ये मेन्शन करणार याला, मी क्रिकेट खेळलेलो आहे, किंवा मी खेळलो असंही म्हणू शकता आपण. बघा, त्यानंतर आपण याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवणार. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलेलो नाही. मी तर शॉर्ट मध्ये लिहिणार आहे समजण्यासाठी, कारण व्हिडिओ जास्त लांब झाला पाहिजेत नाही म्हणून. मी क्रिकेट खेळलेलो नाही. ओके,
त्यानंतर आपण हॅवला फक्त सुरुवातीला घेणार, तेव्हा आपण हॅव आय प्लेड क्रिकेट. इथं आपण क्वेश्चन मार्क घेणार. मी क्रिकेट खेळलो आहे का? मी क्रिकेट खेळलो आहे का? बघा यानंतर हॅव आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो आहे का? त्यानंतर आपण नॉटचा यूज करणार. हॅव आय नॉट प्लेड क्रिकेट, प्रश्नार्थक चिन्ह. मी क्रिकेट खेळलो नाही का? मी क्रिकेट खेळलो नाही का? बघा मित्रांनो, आपण बघत आहात आय हॅव प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो आहे. आय हॅव नॉट, बघा हॅव नंतर फक्त आपण नॉट यूज केला. हॅव नॉट प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो नाही. हॅव आपल्याला प्रश्नार्थक आपल्याला वाक्याचं बनवायचं आहे. आता प्रश्न बनवायचा आहे वाक्याचा. फक्त हॅव जे आहे हे फक्त आपण सुरुवातीला घेतलं आणि शेवटी इथं क्वेश्चन मार्क दिलाय. बाकी काही वाक्यामध्ये आपण चेंज केलेलं नाही. हॅव आय प्लेड क्रिकेट, इथं फक्त क्वेश्चन मार्क दिला. मी क्रिकेट खेळलो आहे का? त्यानंतर हॅव हे सेम सेंटेन्स फक्त याच्यामध्ये नॉट इन्क्लूड केलंय. हॅव आय नॉट प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो नाही का? बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे असे दर्शवायचे असेल तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. आय वी यू दे नंतर हॅव वापरणार. ही शी नाव नंतर हॅज वापरणार. यामध्ये एस प्लस हॅव हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरणार. बाकीच्या तसंच्या तसं आहे. बघून घेऊ शकता प्रेझेंट परफेक्ट टेन्स एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस O प्लस C. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ पॉज करून ते मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट सेंटेन्स बघणार आहोत. बघा वीचं आपण वीचा आता सेंटेन्स बघणार आहोत. बघा वी प्लेड क्रिकेट. वी हॅव प्लेड क्रिकेट. सॉरी, वी हॅव नॉट प्लेड क्रिकेट. बघा हॅव वी प्लेड क्रिकेट अँड हॅव वी नॉट प्लेड क्रिकेट. बघा वी परत बघा वी हॅव प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो. वी हॅव नॉट प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो नाही. हॅव वी प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो आहे का? हॅव वी नॉट प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो नाही का? बघा सेंटेन्स दिसतंय. नेक्स्ट सेंटेन्स आपण सब्जेक्ट यू आपण यूज करणार आहोत. बघा दिसतंय तुम्हाला. यू हॅव प्लेड क्रिकेट. यू हॅव नॉट प्लेड क्रिकेट. हॅव यू प्लेड क्रिकेट. हॅव यू नॉट प्लेड क्रिकेट. सेंटेन्स हेला असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बघणार दे हॅव प्लेड क्रिकेट. दे हॅव नॉट प्लेड क्रिकेट. हॅव दे प्लेड क्रिकेट. हॅव दे नॉट प्लेड क्रिकेट. व्हिडिओ पॉज करायचा आहे किंवा ते सेंटेन्स आपण लक्ष द्यायचं आहे सेंटेन्सवरती. पण बघत आहात व्यवस्थित सगळे आलेले आहेत. त्यानंतर आपण हीचा यूज कसा करायचा आपण आता ते बघणार आहोत. बघा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमचं पॉज करून झालेलं असेल. आपण आता याच्यानंतर एक आता हीचं सेंटेन्स बघणार आहोत. सेम आहे, काहीही जास्त चेंजेस याच्यामध्ये नाही. बघा एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस O प्लस C. एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस O प्लस C. बघा आता हिचं सेंटेन्स बघतोय आपण. ही
ही नंतर आपण यूज करून आहोत हॅज. ही हॅज प्लेड क्रिकेट. बघा सेंटेन्स मला दिसतंय ही हॅज प्लेड क्रिकेट, ही हॅज नॉट प्लेड क्रिकेट, हॅज ही प्लेड क्रिकेट, हॅज ही नॉट प्लेड क्रिकेट. बघा फक्त शी ऐवजी आपण हॅज यूज केलेला आहे आणि बाकीचं सेंटेन्स तसंच्या तसं. तसंच शी हॅज प्लेड क्रिकेट. इट आपण वस्तू किंवा प्राण्यासाठी वापरतो म्हणून इट सोडून देणार. नाऊन नंतर आपण राम वापरणार. राम हॅज प्लेड क्रिकेट, राम हॅज नॉट प्लेड क्रिकेट, हॅज राम प्लेड क्रिकेट, हॅज राम नॉट प्लेड क्रिकेट. बघा आपण सेंटेन्स बघितले. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसला महत्व आहे. प्रॅक्टिस कराल तरच तुम्ही संपूर्ण याच्यामध्ये परफेक्ट व्हाल. विदाउट प्रॅक्टिस काही होणार नाही. तुम्हाला माझ्या व्हिडिओवरती काही वर्बचे स्लाइड्स येत आहेत. त्या स्लाइड्स यूज करा. रोज एक फ्रेज येते, ती रोज एक फ्रेज पाठ करा. 10 वर्ब आणि फ्रेज येत आहे. काही शब्द पण येत आहे, अँटोनिम, सिनोनिम, सगळ्या प्रकारच्या स्लाइड तुम्हाला माझ्या युट्यूबवर येत आहे. ते शब्द यूज करून तुम्ही ही सेंटेन्स बनवा आणि त्यानुसार प्रॅक्टिस करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच. बिलकुल लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचेल.